नमस्कार, प्रणालीज ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला शेअर करणार आहे लाडूची रेसिपी. कमी साहित्यामध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये. त्यामुळे व्हिडिओला अगोदर एक लाईक करा. चला तर मग वेळ न घालवता आपण लाडूची रेसिपी बघूया. रेसिपी बघायच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एक सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वांच्या आधी माझे तुम्हाला रेसिपीज बघायला मिळतील. तर चला बघूया आपण त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे. इथे मी बेसन घेतलेले आहे, अर्धा किलो चाळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये गाठी नाही पाहिजे, छानपैकी असं चाळून घ्यायचं आहे अर्धा किलो बेसन. तर सुरुवातीला मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे. आता घी टाकून देतेय मी. घी असं छान गरम झालं पाहिजे, स्लो गॅस वरतीच. घी गरम झालेलं आहे. आता आपण बेसन टाकून घेऊया. स्लो गॅस वरती आपल्याला बेसन एकदम भाजून घ्यायचं आहे. बेसन खाली लागू नये, लाल होऊ नये याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. स्लो गॅस वरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन. थोडंफार पण आपल्याला त्याच्यामध्ये गाठी होऊ नाही द्यायचे, हे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. भाजलेला फ्लेवर येत नाहीये तोपर्यंत आपल्याला स्लो गॅस वरती बेसन भाजून घ्यायचं आहे. बघू शकता अजून आपलं बेसन असं भाजलेलं नाहीये. आता परत एकदा मी घी टाकतीये, कारण बेसन थोडं सुक्क पण नाही पाहिजे, जास्त ओलं पण नाही पाहिजे. सुक्क असेल तर व्यवस्थित आपले लाडू नाही बनणार, आणि ओलं असेल तर तरी सुद्धा नाही बनणार. मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं बेसन भाजून तयार आहे. तर अशा प्रकारे मी इथे पिठी साखर घेतलेली आहे 1 वाटी. इलायची पावडर आहे 2 टीस्पून. तर अशा प्रकारे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. तर अशा प्रकारे बघू शकता आपले मिश्रण तयार आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे लाडू करून घ्यायचे आहेत. बंद कर. तर अशा प्रकारे. तर मंडळी, कशी वाटली छोटीशी रेसिपी हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चॅनलला कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये. थँक्यू.